नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि हे आहे या दुकानात मी खरेदी करते. इकडं दुकानाचा मालक आणि इकडं बघते तर काही ही दुकानाची मालकीण निघाली माझी मैत्रीण आणि ती पण क्लासमेट. मग काही सगळं सामान घेऊन घरी आले. मग मी घरी नव्हती म्हणून मग चहा ठेवला. चहा ठेवल्यानंतर मग म्हटलं देवाच्या पाया पडून घ्यावा आधी, कारण माहेरी आल्यावर या देवांपासूनच आपण चांगलं वंगाळ शिकलेलो आहे. का वंगाळाचा गोष्टच नाही, कारण या देवांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की माहेरची देवता पावतात आपल्याला, म्हणून मी गेले की नेहमी माहेरच्या देवी देवतांचा आशीर्वाद घेत असते. मग त्यानंतर कप काढले. चहाचं चालू होतं, चहा शिजायला घातला होता. मग दिदूबाईची सासू पण आली होती. मग दिदूबाईच्या सासूला आणि दिदीला चहा बनवायचा होता. मग एक काकू ॲक्सिडेंट झाला होता, ह्यांनाच आम्ही बघायला गेलो होतो. का लागलं होतं भरपूर म्हणून ते लाजत होती. इकडं आमची सगळी फॅमिली बसले. 2 आज्या इथं दिदूबाई, अजून बहिणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आम्ही गेलो ना असा गोळा मेळा होतो ना. ही एक आहे चिमुरडी बहीण, कसं आहे हिचं बाळ छोटंसं क्यूट क्यूट, लय भारी आहे. आणि कसं आजकाल आहे ना, मोबाईल हातात दिल्याशिवाय पोरं खात नाहीत. आणि ही बघा दिदीची सानिकाची मुलगी कशी खाते. हिचं नाव सानिका आहे, ह्याला आम्ही काय म्हणतो, भागाय म्हणतो. भागाय हिचं नाव काय आहे, भागाय. आता ही जर व्हिडिओ बघत असली ना 100% कॉल करून मला म्हणणार, ताई हे काय ग केलंय. आणि मम्मीनं टाक म्हणल्यावर लगेच टाकतं. एवढ्या वयात कशी मुलं ऐकतात बघा ना. मोबाईल घेतल्याशिवाय मुलं खात नाहीत. पण आमच्या बहिणींची स्ट्रिक्ट ताकीद असते. आमची मुलं अशीच आहेत सगळ्यांची, की हातानं खातात आणि पितात सुद्धा. तुम्हाला दाखवते कशी हातानं खाते बघा. एवढं छोटे तरी सुद्धा याला किती भारी वळण लागले. आणि इकडं मोना तर काय सरळ लाजायला लागले, दिदा पण लाजायला लागले. आणि मोनाची मुलगी बघा कशी छोटीशी क्यूट क्यूट आहे. आणि इकडं आता सानाला माहिती नव्हतं हिचा व्हिडिओ काढते म्हणून, हिला माव म्हणायला लागल्या. मग हिला पाणी दिलं, तांब्यानं सुद्धा पाणी पिते बघा, किती हुशार आहे. लहान मुलं लय हुशार असतात बाबा खरंच. आणि त्यात आमच्या वंशावळीची म्हटलं तर मग काय सांगूच नका, टॅलेंटेड लय असते आमच्या इकडं. आणि मग त्यानंतर मग आमचा अण्णा म्हणजे सगळ्यात धाकले चुलते आम्हा दोघींना सोडायला आले. आणि माझा भाऊ छोटा म्हणजे त्याला आम्ही लाडानं भोजा म्हणतो, तोच भोजा दिदीच्या सासूबाईला घेऊन सोडायला आला होता. आणि आता हा चालला होता ST येईपर्यंत, थांबू शकत नाही, दुकान उघडाय म्हणला, मी जातो. बरं ठीक आहे तू जा म्हणला, आम्ही STची वाट बघत बसतो. मग दिदीची सासूबाई गेल्या थोडंसं खाऊ आणायला मुलांना. मग मी इथं स्टँडवर बसलो. एवढं डोळ्यावर ऊन लागत होतं की काही सांगू नका. एवढं महूद मोठी सिटी आहे, एवढं हे आहे. आजोबा पण म्हणत होते माझा पण चष्मा दाखव जरा. बरं म्हणलं दाखवते. एवढी सिटी आहे खरं, एवढी वाहनांची लाहीदारी आहे, सगळं आहे, पण इथं स्टँडच नाही आहे बसायला. लय पंचायत आहे बाबा खरंच. या स्टँडचं काय तर करा कोणतर ब्लॉग बघत असला तर. आणि माहेरकडची हिरवळ आणि हे काय सांगूच नका. मग इथं दिदूबाई सासूला सोडून माझ्या शेजारी येऊन बसली होती. आग म्हणलं सासू घरी गेल्यावर भांडल, तर नाही म्हणली मला तुझ्याच कडेला बसायचं आहे. मग येता येता कल्लासमध्ये आज बुधवार असल्यामुळं बाजार होता, थोडंसं शूट घेतलं तिथलं येता येता एक क्लिप. मग त्यानंतर घरी यायला लागले होते. घरी येताना ह्या वाटेला पुढं बी कोण नाही मागं बी कोण नाही. चला म्हणलं आपण एकटा जीव सदाशिव, आता काना पुढं जाऊया, घर गाठूया. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.